नमस्कार मित्रांनो, काल आपण यूट्यूबच्या माध्यमातून केमिस्ट्रीच्या नवीन लेसनला सुरुवात केली. केमिकल थर्मोडायनामिक्स. 20 मिनिटाचा व्हिडिओ आपण पहिल्या लेक्चरमध्ये टाकला. त्यामध्ये बरेचसे कन्सेप्ट आपण बघितले की थर्मोडायनामिक्स ते बेसिक काही कन्सेप्ट होते. एनर्जी म्हणजे काय, टाइप्स ऑफ एनर्जीज, द डेफिनेशन ऑफ थर्मोडायनामिक्स, that is a branch of science which deals or which concern with energy changes in physical and chemical transformation. काही लिमिटेशन्स आपण बघितले ते थर्मोडायनामिक्सची. काय काय लिमिटेशन होती? पहिलं होतं, थर्मोडायनामिक्स इज ॲप्लिकेबल ओनली फॉर मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. इट डील्स ओनली विथ इनिशियल स्टेट and final state of a system. It does not provide any mechanism for given process. Thermodynamics does not give any idea about rate of change of a process. म्हणजे रिॲक्शन कधी कम्प्लीट होईल, त्यासाठी कुठलं मेकॅनिझम असेल, काहीच गोष्टी थर्मोडायनामिक कन्सिडर करत नाही. फक्त काय कन्सिडर करत आहे? इनिशियल स्टेट, final state, and applicable only for a macroscopic property. यानंतर काही बेसिक टर्म्स आपण बघितले त्यात थर्मोडायनामिक्ससाठी आवश्यक जे आहेत की सिस्टीम, सराउंडिंग, युनिवर्स. कोणाला म्हणतो आपण सिस्टीम? पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक ऑब्झर्वेशन. आणि सराउंडिंग मग कोणाला म्हणता येईल? A part of universe other than system is called as the surrounding. For example, our classroom म्हणजे आपली एक सिस्टीम आहे, आणि कॉलेजचा राहिलेला सगळा पोर्शन त्याला आपण काय म्हणू शकतो? आता सराउंडिंग. सिस्टीम प्लस सराउंडिंग ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे आपण त्याला म्हटलं होतं युनिवर्स. तर सिस्टीमचे 3 टाईप्स आपण बघितले. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. की ज्या सिस्टीममध्ये एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज होत आहे त्याला आपण ओपन सिस्टीम म्हणतोय. ज्या सिस्टीममध्ये फक्त एनर्जी एक्सचेंज होत आहे, मॅटर होऊ शकत नाही, त्याला आपण म्हटलं होतं क्लोज सिस्टीम. आणि आयसोलेटेड म्हणजे काय? हॉट इन थर्मोप्लास्ट, दॅट इज हीट ॲज वेल ॲज एनर्जी किंवा मास एनर्जी, मॅटर अँड एनर्जी डज नॉट एक्सचेंजेस विथ सिस्टीम अँड द सराउंडिंग. 2 प्रॉपर्टीज आपण बघितले तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी ऑफ थर्मोडायनामिक्स विच डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन अ सिस्टीम. फॉर एक्झाम्पल मास, जेवढी क्वांटिटी वाढेल तेवढं मास वाढतंय. जे इंडिपेंडेंट आहे मासवर त्याला आपण म्हटलं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आपण एक्झाम्पल बघितलं बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट, स्पेसिफिक हीट, डेन्सिटी. आणि इथे एक गोष्ट बघा, the ratio of extensive property, for example mass upon volume is equal to density, is intensive property. त्यानंतर आपण स्टेट फंक्शन बघितलंय. तर थर्मोडायनामिक प्रॉपर्टी whose value depends only upon initial state and final state. काही प्रोसेस आपण बघितल्या, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस अँड रिव्हर्सिबल प्रोसेस. आता हे सगळं समजण्यासाठी, नवनवीन यूट्यूबवरती व्हिडिओ तुम्हाला मिळवण्यासाठी आपला जो काही चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करा. हे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला दरवेळी ॲड होत जाईल. आज या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे नेचर ऑफ हीट, नेचर ऑफ वर्क. सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया नेचर ऑफ वर्क. थर्मोडायनामिक्स इन्व्हॉल्व्स कन्सिडर ओनली अ प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. की थर्मोडायनामिक्स फक्त प्रेशर व्हॉल्यूम, मेकॅनिकल वर्क कन्सिडर करताय. दॅट इज वर्क विच इज ऑब्टेन आयदर ड्यू टू एक्सपान्शन or a compression of a gas. For example, work done due to a compression of a gas. Compression means the movement of pistons in downward direction. बघा तुमच्या समोर एक डायग्राम दिसते स्क्रीनवरती, तुम्हाला एक रिॲक्शन दिसते. NH3 gas reacts with HCl gas, gives NH4Cl. बघा
पहिलं सिलेंडर, त्याचं व्हॉल्यूम जास्त आहे, दुसऱ्या सिलेंडरमध्ये व्हॉल्यूम कमी, असं काय होत आहे? इन दिस रिॲक्शन द गॅसेस आर कन्झ्युम, गॅसेसची क्वांटिटी कमी कमी होत गेली अँड व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग, piston moves down, that is compression of gas takes place, and hence work is done. कोणी केलंय काम आता? The work is done by surrounding on the system. Surrounding ने प्रेशर अप्लाय केला, पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शनला गेला, सिस्टीमने काही एनर्जी गेन केली आणि म्हणून वर्क डन कसं मिळणार आपल्याला? पॉझिटिव्ह. दॅट इज वर्क डन ड्यू टू the compression of a gas is always positive. W ला कधी पॉझिटिव्ह साईन मिळणार आहे? ते जेव्हा गॅसचं कॉम्प्रेशन होईल, गॅस कॉन्ट्रॅक्ट होईल, एक्सटर्नल प्रेशर हा इंटरनल प्रेशरपेक्षा जास्त असते, पिस्टन मूव्ज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. वर्क डन ड्यू टू एक्सपान्शन ऑफ अ गॅस. बघा एक छोटीशी रिॲक्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 फिजिकल स्टेट त्याची लिक्विड आहे. काय काय प्रॉडक्ट्स मिळू शकते आपल्याला? आपल्याला मिळेल वॉटर H2O इन अ गॅसियस स्टेट्स प्लस O2 इन अ गॅसियस स्टेट. ह्या रिॲक्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर काय दिसतंय आपल्याला? द गॅस इज प्रोड्युस्ड, हेन्स these gases pushes the pistons in upward direction. म्हणून पिस्टन काय होईल आता? इट लीप्स. आणि सगळं करण्यासाठी सिस्टीम लुजेस इट्स एनर्जी. त्या पिस्टनला वरती लोटण्यासाठी सिस्टीमला काही एनर्जी खर्च करावी लागेल. सिस्टीम लुजेस एनर्जी and hence work is done by the system. सिस्टीमने काय केलंय? पिस्टनला वरती ढकललंय, वर्क डन केलंय, एनर्जी लॉस झाली and hence work done during the expansion of a gas is always negative. परत एकदा महत्वाचा फरक बघा की ड्यू टू कॉम्प्रेशन कोणी काम केलंय? वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन अ सिस्टीम. वर्क डन कसं होतं? पॉझिटिव्ह होतं. जेव्हा गॅस एक्सपांड होतोय तेव्हा वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, एनर्जी लुजेस अँड डब्ल्यू हॅज अ निगेटिव्ह साईन. तसंच आपल्याला बघायचंय नेचर ऑफ अ हीट. आपण सुरुवातीलाच बघितलंय. काय म्हटलं होतं आपण? की सिस्टीम कशा कशाच्या फॉर्म मध्ये एनर्जी एक्सचेंज करू शकते सराउंडिंग बरोबर? सिस्टीम कॅन एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग आयदर इन द फॉर्म ऑफ वर्क. जसं पिस्टन अपवर्ड डायग्रेशनला पुश केला, एक्सपान्शन झालंय, वर्क डन मिळालंय सिस्टीम पासून. किंवा गॅस कॉम्प्रेस झालाय, सराउंडिंगने वर्क डन केलंय, म्हणजे सिस्टीम एक्सचेंज एनर्जी in the form of work. In similar manner, ह्याच पद्धतीनं सिस्टीम can exchange its energy in the form of a heat. That is, heat is a form of energy by which system exchanges energy with surrounding. परत एकदा बघू काय हीट म्हणजे? It is a form of energy by which system can exchange energy with a surrounding. मग आता आपण जे काही वर्क डन बघितलंय किंवा जे काही हीट बघितली, त्या दोन्हीसाठी आपल्याला साइन कन्व्हेन्शन बघायचं. साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय? when work has positive or negative sign, किंवा when heat has positive or negative sign. बघ अगदी छोटीशी डायग्राम तुम्हाला दिसते स्क्रीनवरती. काय दिसतंय डायग्राम मध्ये? तो काही स्क्वेअर आहे, सेंट्रल पोर्शन आहे. कन्सिडर इट ॲज अ सिस्टीम. बरोबर आहे की नाही? आणि रिमेनिंग पार्ट त्या डायग्राम मधला सगळ्याचं सगळं काय आता? सराउंडिंग आहे.
बघा दोन पार्टमध्ये आपण बघितलं, लेफ्ट हँड वर्कसाठी आहे, राईट हँड डायग्रामचा कशासाठी दिसतोय आपल्याला, हीटसाठी. बघा वेन हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. समजा माझ्याकडे सिस्टीम आहे आणि या सिस्टीमने सराउंडिंग मधनं काही एनर्जी काय केली, आता घेतली, ॲब्सॉर्ब केली. सिस्टीमची पहिली एनर्जी होती ती काय होणार, आता इन्क्रीज होणार आहे. हेन्स heat has a positive sign. That is when heat is absorbed by the system, Q has a positive sign. याच्या ऑपोजिट तुम्ही बघा, सपोज माझ्याकडे जी काही सिस्टीम आहे, सिस्टीमने काही एनर्जी देऊन टाकली सराउंडिंग मध्ये, इट लुजेस इट्स एनर्जी, लाईक एक्झोथर्मिक रिएक्शन. when heat released from the system, Q has minus, that is negative sign. In similar manner, सुरुवातीला आपण बघितलंय की ड्यू टू एक्सपान्शन म्हणजेच काय, when work is done by the system, W has a negative sign. And when work is done on the system by surrounding, work has a positive. आपण परत सांगते की पहिलं काय सांगता येणार कन्व्हेन्शन, when work has positive, आपल्याला काय सांगता येईल, due to compression of a gas, that's work is done by surrounding on the system, work has positive sign. Due to expansion, work is done by the system, work has a minus sign, negative sign. When heat is released, Q is equal to minus. When heat is absorbed, Q has a positive sign. तीन महत्वाचे कन्सेप्ट आपण बघितले, नेचर ऑफ हीट, नेचर ऑफ वर्क अँड साइन कन्व्हेन्शन फॉर वर्क. आता बघा पुढे महत्वाचा पार्ट आपल्याला बघायचा आहे की आतापर्यंत आपण जे काही वर्क म्हटले, वर्कडन म्हटले, ते थर्मोडायनामिक्स मध्ये वर्कडन नेमकं आपल्याला कसं मिळतंय यासाठी आपल्याला एक इक्वेशन बघायचं आहे, ज्याला तुम्ही म्हणू शकता डेरिव्हेशन, किंवा याला आपण काय म्हणू शकता, expression for pressure volume work done. It is also known as a mechanical work done. That is, work is obtained due to either expansion or the compression of a gas. आणि हे असं जे काही वर्क मिळेल त्याला आपल्याला म्हणायचं प्रेशर व्हॉल्यूम टाईप वर्क. अगदी छोटंसं डेरिव्हेशन आहे, 2 किंवा 3 स्टेप्स मध्ये आपल्याला आन्सर मिळत आहे. आणि डेरिव्हेशन डिराईव्ह करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कन्सिडर्ड कराव्या लागतील. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये नेहमी आपल्याला इमॅजिन करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. आता आज आपल्याला कन्सिडर करायचं, काय कन्सिडर करायचं आहे, कन्सिडर अ सर्टन अमाऊंट ऑफ अ गॅस, n mole or so, whatever, a certain amount of a gas at constant pressure is present or enclosed in a cylinder fitted with frictionless, rigid and movable piston of cross sectional area. बघा तिथं डायग्राम तुम्हाला दिसते, काय दिसतंय डायग्राम मध्ये, आता आपल्याला पिस्टन आहे, बरोबर आहे की नाही. कुठं ठेवलं तर पिस्टन, सिलेंड्रिकल शेप कंटेनर मध्ये. सिलेंडर मध्ये काय, सर्टन अमाऊंट ऑफ गॅस, पिस्टन, पिस्टनचा क्रॉस सेक्शनल एरिया तुम्हाला दिला कॅपिटल ए. तुम्ही डायग्राम मध्ये जर बघितलं, V1 म्हणजे काय म्हणू शकतील आपल्याला, इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम. V2 म्हणजे पिस्टनचं मायग्रेशन झाले अपवर्ड डायरेक्शनला, फायनल व्हॉल्यूम मिळाले आपल्याला V2. V1 आणि V2 यामधली जी काही हाईट आहे आपण कशाने दाखवली, स्मॉल डी, दॅट इज डिस्टन्स डिस्प्लेसमेंट ऑफ अ पिस्टन. हे सगळं कन्सिडर केल्यानंतर आपल्याला माहिती आहे वर्क डन आपल्याला कसं मिळतं. कसं मिळतं वर्क, वर्क इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. परत एकदा बघा की वर्क म्हणजेच काय आहे, हा गुणाकार आहे, प्रॉडक्ट आहे कोणाकोणाचा, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट.
म्हणून पहिलं इक्वेशन तुम्हाला मिळेल बघा, डब्ल्यू बरोबर एफ इंटू डी, दॅट इज फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स. त्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. पण आपल्या सगळ्यांना माहिती की प्रेशर आपल्याला कसा मिळतोय, काय डेफिनेशन आहे प्रेशरची, फोर्स पर युनिट एरिया, बरोबर नाही, म्हणजे फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू प्रेशर. इक्वेशन जर तुम्ही फोर्स साठी रिअरेंज केलं तर काय मिळेल आपल्याला, प्रेशर मल्टिप्लाइड बाय कॅपिटल ए इज इक्वल टू फोर्स. ही जी काही व्हॅल्यू आपल्याला मिळाली फोर्सची, पुट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. पहिल्या इक्वेशन मध्ये किंमत टाका ती. आता एक्सपान्शन झाले म्हणून आपण निगेटिव्ह साईन घेतोय वर्कसाठी, म्हणून डब्ल्यू बरोबर मायनस पी एक्सटर्नल इंटू क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल ए इंटू स्मॉल डी, इक्वेशन नंबर 2. परत एकदा डायग्राम बघा. कॅपिटल ए म्हणजे काय आपल्याकडं, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ पिस्टन्स. डी म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ पिस्टन्स, आणि म्हणून ए इंटू डी क्रॉस सेक्शनल एरिया मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स इज इक्वल टू, आपण त्याला काय म्हणू शकतोय, चेंज इन व्हॉल्यूम. ए इंटू डी इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम विच इज इक्वल टू डेल्टा व्ही. आणि म्हणून इक्वेशन तुम्हाला मिळेल आता डब्ल्यू बरोबर मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. याला तुम्ही म्हणू शकता इक्वेशन नंबर 3. डेल्टा मीन चेंज. कसं मिळेल चेंज, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम, दॅट इज V2 मायनस V1. म्हणून इक्वेशन बघा काय मिळेल आता आपल्याला, डब्ल्यू बरोबर मायनस पी एक्सटर्नल ब्रॅकेटमध्ये V2 मायनस V1, दॅट इज फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू. परत एकदा साइन कन्व्हेन्शन आपल्याला बघायचे. when gas expand, जेव्हा गॅसचं एक्सपान्शन होईल, पिस्टन मूव्स इन अपवर्ड डायरेक्शन. हा V1 आहे, V2 आहे, V2 इज ग्रेटर दॅन V1, एक्सपान्शन होईल, W हॅज निगेटिव्ह साइन. when gas compress, माझं इनिशियल व्हॉल्यूम होतं V1, सिलेंडर डाऊनवर्ड डायरेक्शनला गेलं, हे माझं झालं फायनल व्हॉल्यूम. म्हणजेच काय म्हणतील आपल्याला, V1 इज ग्रेटर दॅन V2, आणि ड्यू टू कॉम्प्रेशन वर्क डन आपल्याला काय मिळणार आहे, निगेटिव्ह. परत बघा, सिंपल इक्वेशन मिळालं ज्यावरती बरेच प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवावे लागणार आहेत, की मेकॅनिकल वर्क डब्ल्यू बरोबर मायनस पी एक्सटर्नल ब्रॅकेटमध्ये V2 मायनस V1, दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम. आता हेच वर्क फ्री एक्सपान्शन मध्ये किंवा व्हॅक्यूम मध्ये काय मिळेल येईल सांगता. व्हॅक्यूम म्हणजे काय किंवा फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, तर एक्सटर्नल प्रेशर किती असणार इथं, 0, निग्लिजिबल, 0. व्हॅक्यूम आहे, एक्सटर्नल प्रेशरला व्हॅल्यूच नाहीये. मग इक्वेशन मध्ये जर तुम्ही एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू 0 टाकली, काय इक्वेशन मिळेल रे आपल्याला, डब्ल्यू बरोबर 0 इंटू डेल्टा व्ही. प्रॉडक्ट्स किती मिळेल, 0. आणि म्हणून नो वर्क विल ऑब्टेन ड्युरिंग द एक्सपान्शन ऑफ अ गॅस. परत एकदा बघा, फायनल इक्वेशन आपल्याला मिळालं डब्ल्यू बरोबर मायनस पी एक्सटर्नल V2 मायनस V1. आता एक छोटासा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे की मॅक्झिमम वर्क डन कधी मिळेल आपल्याला. मुळात वर्क डन कधी मिळते आपल्याला, वर्क डन इज ऑब्टेन ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर अपोजिंग प्रेशर. तुम्ही केव्हा जास्त काम करणार आहात, जास्त अभ्यास करणार आहात, तुमच्यावर तुमच्या पॅरेंटचा टीचरचा थोडासा प्रेशर असेल, अभ्यास करा, परीक्षा समोर आहेत. इफ देर इज अ प्रेशर, वर्क विल ऑब्टेन, and hence the amount of work performed by the system depends upon opposing force. Okay, झाला फर्स्ट. when opposing force is 0, तर तुम्हाला कोणी विचारणारच नाही, मला वाटलंच नाही अभ्यास करावा, ते वर्क आपल्याला किती मिळतंय, 0. म्हणजे when opposing force is 0, no work will obtain. Third one, more work will obtain when opposing force increases. की जास्त वर्क डन कधी मिळेल आपल्याला, when opposing force goes on increasing. It reaches its maximum value and gives maximum work done. की opposing force,
That is force acting on the cylinder piston from surrounding. याला आपण म्हटलंय opposing force. And acting force present of the piston from the gases present in the cylinder. मग आता जर हा एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल अपोजिंग फोर्स गॅसेसच्या प्रेशरपेक्षा जर जास्त झाला तर काय होणार आहे? प्रोसेस विल बी रिव्हर्स. एक्सपान्शन ऐवजी पिस्टन मूव्ज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. येते लक्षामध्ये? आता कोण वर्क करेल? सराउंडिंग वर्क करेल, सिस्टीम करणार नाही. म्हणून कधी मिळेल जास्तीत जास्त वर्डन आपल्याला? when opposing force reaches its maximum value, that is its value, that is P external, is slightly less than pressure acting on piston. मॅथमॅटिकल बघा, P एक्सटर्नल बरोबर P मायनस डेल पी. हा जो काही डेल पी आहे चेंज आहे. समजा P एक्सटर्नलची व्हॅल्यू जर मी 2 घेतली, 2 ॲटमॉस्फिअर, बरोबर की नाही? कॅपिटल P जर आपण घेतलं 2.1, तुम्ही जर डिफरन्स बघितला डेल्टा P किती मिळेल तुमच्याकडं? हा जो काही 0.1चा डिफरन्स आहे हा स्मॉल, इट मस्ट बी स्मॉलेस्ट. हा जर खूप जास्त असेल अगेन वर्क डन गोज ऑन डिक्रीजिंग. Maximum work done will obtain only when opposing force reaches its maximum value, that is P external is equal to P minus del P when del P is very very small. ठीक आहे. आज काय काय बघितलं आपण या चॅप्टर मध्ये? परत एकदा थोडक्यात रिव्हिजन आपण घेऊया. आज आपण बघितले नेचर ऑफ वर्क, नेचर ऑफ हीट, साइन कन्व्हेन्शन्स, a mechanical work done and concept of maximum work done. नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला W मॅक्स साठीचं डेरिवेशन बघायचंय. जसं आपण W साठीचं बघितलं मेकॅनिकल वर्क डन, तसंच आपल्याला मॅक्झिमम वर्क डन साठी काय मिळतं ते बघायचंय. त्यावरची काही प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. या युट्यूबच्या माध्यमातून आपण हा लेसन लवकरात लवकर कम्प्लीट करायचा प्रयत्न करूया. नवनवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी, नवनवीन यूट्यूब इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा नवीन व्हिडिओ आपण अपलोड करू यूट्यूबवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. धन्यवाद.